माझं नाव अनिल पाचगावकर, मी राहणार सुभाषनगर असून सध्या या भागातील नगरसेवक भोपाळ शेट्टे यांनी अनेक ठिकाणी बोगस कामं करून आतापर्यंत त्यांनी 350 ते 300 कोटी रुपये जमवलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या मेव्हण्याच्या नावानं नोटरीराईज कागद केलेले आहे. नोटरीराईज कागद करून त्यांनी परस्पर एकच जागा तिघांनी विकलेली आहे. ती बालू उद्यानच्या जागेत 31 गुंठ आहे. ती जागा सुद्धा त्यानं तिथं 30 ते 35 घर उभा करून त्यांच्याकडे रक्कम ते घ्यायची तशी घेतली आणि नागरी सुविधा द्यायची तशी राजकीय दबाव आणून त्याने कॉर्पोरेशनच्या माणसाला धरून त्यांनी आता तिथे रस्ता आणि पाण्याची सुविधा केली. त्यांना टॅक्स नाही, काय नाही. ते अनेक ठिकाणी RR कॉलनी म्हणून आहे. RR कॉलनी या ठिकाणी त्यानं अनधिकृत बांधकाममध्ये जवळ 2 एकर 20 गुंठ्यामध्ये धार्मिक स्थळावर रहिवासी दाखला राहण्यासाठी वापरतील. ती शाळेचं आरक्षण आहे, त्यावर शाळेचं दवाखान्याचं व या गोष्टीसाठी त्याने अनेक भागामध्ये बेकायदेशीर भूकरणामध्ये त्यानं भरपूर ठिकाणी असं केलेलं आहे. कोल्हापूर सिटी त्याने राजकीय दबावातून अट्रॅसिटीची भ्या घालून लोकांच्याकडनं या कर्मचाऱ्याकडनं तशी पाहिजे तशी कागद करून घेतलेली आहे. त्यानं अनधिकृत बांधकाम शाळेच्या आरक्षण जागेत त्याने बेकायदेशीर आपल्या स्वतःच्या भाचीला एक घर बांधून दिलंय. तिला 5 वर्ष झालं नोटीस काढून अद्याप 53च्या नोटीसचं कोणतीही कारवाई केलेली नाही. या गोष्टीसाठी त्याच्या वेळोवेळी मी कर्मचारी, कॉर्पोरेशन, जनता दरबार, अनेक प्रसार माध्यमातून मी तक्रार केल्या, तरी अद्याप यांनी कोणतीही कारवाई केली नसेल तर याच्यावर आम्ही कायदेशीर आम्ही करायचं तसं करून घेऊ. या गोष्टीसाठी त्यांनी भरपूर स्वतःचं जे दुकान आहे, घर आहे, ते अतिक्रमण मध्ये आहे. स्वतः जे भाऊसिंग रोडला जे अभिनंदन लॉजच्या शेजारी पूजा फुटवे बांधे 5-7 फुटवे त्याला पार्किंग नाही, काही नाही. पार्किंग नसून सुद्धा त्याचं निव्वळ दादागिरी करून त्यानं ते रस्त्यावर गाड्या लावायला चालू केले सध्या. आणि स्वतःच्या आता सुभाषनगर शाळेच्या हद्दीत त्याने स्वतःच्या वाचेसाठी 53ची नोटीस काढलेली, ते घर अद्याप पाडलेलं नाही. त्याला सुद्धा त्यांनी बेकायदेशीर वापरायला लागले. आणि नागरी सुविधा द्यायच्या ऐवजी सगळे कोल्हापूर इथले कॉर्पोरेशनचे कर्मचारी त्याच्याकडे पहिला हजेरी लावतात, मग पुन्हा काय कारवाई करायची आहे ते सांगतोय. म्हणजे उलट्या कारवाई करतात. पोलीस स्टेशन असू दे, कोणत्याही भागात असू दे, की उलट्या कारवाई झालेल्या माझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्यावर सुद्धा केसेस घालून देत म्हटलं. तर आज त्याने सगळे एवढे पुरावे केलेत, मी किती केलं, अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. आता सगळे बोगस असून खरेदी वारत सुटलेला आहे. कारण त्याच्याकडे आता पण एवढ्या 300-325 रुपये कोटीहून आले. याची चौकशी होण्याबाबत मी वारंवारी तक्रार करत आहे. 95 साली याच्याकडे 80,000 नव्हतं, आज एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आधी कशी. तिची बायको स्वतःची आरक्षण जागा उठवते, नगरसेवक होती त्यावेळेला तिने स्वतःची जागा, एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारदारांनी जे अर्ज केला तर 6-6 महिने देत नाहीत. ह्यानं तक्रार केल्यानंतर ठराव 15 दिवसात ह्याला कसा काय मिळतो. या ठरावासाठी त्यानं बायकोची आणि अनेक व्यक्तीची अनुमोदन म्हणून सर्व सही घेतलेली आहे. सही घेऊन त्यानं आपला ठराव करून त्याचा ते बोगस विकलेले आहेत. बोगस आता स्वतःचा ह्याचा मेवना KMTत असून यानं नोटरीराईज 610 मध्ये नोटरीराईज विकलेले आहेत. आणि त्यांना शेती अर्ध्या गुंठात शेती घेतो म्हणून असा दाखला पण मिळालेला आहे त्याला. त्या कित्येक वेळा त्याच्यावर तक्रार करून आता सध्या त्यानं स्वतःचं घर जे बांधले नितीन पवार यांनी तिथे दुकान गाळे काढलेत. आता दुकान गाळे काढायचं चालू आहे. आणि सर्व म्हणतो सुभाषनगरचा मी डॉन आहे, काय करणार ते कोण करून देत. आज सुभाषनगर शाळेमध्ये बाळूमामाचं मंदिर म्हणून आहे, तिथं त्या बाळूमामाची कमान बांधली स्वतःची. मेल्यानंतर माणसांची नावं लावली जातात, त्याने स्वतःच नाव आता पहिला लावलं. म्हणजे का हे काय हुतात्मा होता का काय याचं कारण ती मी चौकशी करण्याची गरज आहे. संडासच्या जागी त्यांनी माणसांचे संडास, सरकारी संडासाठी तर अतिक्रमण करण्यासाठी यांनी पुरेपूर फायदा घेतलेला. त्याच्यावर रीतसर चौकशी होण्याबाबत आमची वारंवार तक्रार आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांचे KMTत मेहुणे जॉबला असल्याचं बोलला, त्यांच्याबद्दलही आपण आरोप सध्या बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगा. त्याबद्दल 610 मध्ये त्याने नोटरीराईज सरकारी कर्मचारी असून KMTतला त्यानं नोटरीराईज 2 ते 3 ठिकाणी नोटरीराईज त्यांनी विकली. एकच नोटरी दोघांनी विकू शकते काय. आणि ती बालउद्यानची जागा, बालउद्यानसाठी आरक्षण आहे, तीच जागा कशी काय विकू शकतात. आणि त्यालाच अधिकार दिला. आणि सरकारी कर्मचारी KMTतले कर्मचारी हाताशी धरून त्यानं दाखले केले. आता सर्वसामान्य कुष्ठरोग्यासने अजून प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही. 3 पिढ्या गेल्या. तर ह्याला पण एका वर्षात 7 बाऱ्यांना नाव लागतोय, प्रॉपर्टी कार्ड म्हणला नव्हतोय. बोगस कसं काय प्रमाण हा 7 बाऱ्यावर तर तुम्ही बघितलं बोगस नाव आहे. त्याच्यावर प्राधिकरणाचं आहे. भूगोटात 2ची जमीन आहे, शाळेचं आरक्षण आहे. तुम्हाला झोन दाखले दिले ते बघा. RR कॉलनीत मी तसाच प्रकार केला. 2 एकर 4 गुंठ्यामध्ये. हे तर 31 गुंठांत किती असं कोल्हापूर ठिकाणी भरपूर ठिकाणी त्याने केलेलं आहे. कर्मचारी हातात आणि अट्रॅसिटीची भीती दाखवून हिंदू चांबार आहे, आम्ही पण हिंदू चांबार आहे, भीती दाखवून त्यांना ते करून घेतलेलं आहे. त्यामुळे अट्रॅसिटी माणसं भीत होती, ते कर्मचाऱ्यांनी दबावाखाली केलेलं काम आहे. हे निघणं काम आहे. बरोबर, हे आम्हाला ज्याच्यासाठी यूज आहे ते मोकळं करून मिळावं.
भूपाल शेटे यांच्यावरती आपण आरोप केलाय, त्या आरोपाला लागून असे काही तुमच्याकडे पुरावे आहेत? बरोबर आहे. या आरक्षणमध्ये आता सध्या 7/12वर त्याचं नाव आहे बघा. 7/12 आहे. 7/12 असून त्याच्यावर त्यांनी बोगस ही शेती करते म्हणून त्यानं दाखला दिलेला आहे. त्याच्याच मेवण्याने हे आरक्षण म्हणजे नकाशा आहे, ह्याच्यावर उल्लेख आहे बघा. कसं आहे, बाल उद्यानसाठी जागा आहे, त्याचा ते ठराव हे बाल उद्यानचा उद्देश आहे. हे झोन दाखल्यावर सुद्धा काय ह्याचा आहे, झोन दाखल्यावर सुद्धा 610 बाल उद्यानसाठीच आरक्षण आहे. तोच प्रकार आता त्यानं RR कॉलनीत केलाय. RR कॉलनीचा हा 7/12 बघितला जर भोगोटा 2चा आहे, त्याच्यावर ह्याचं स्वतःचं नाव आहे. हे त्याने बोगस करून आता हे ठराव बघा, हे ठराव बोगस कॉर्पोरेशनचं, हे वास्तविक वाटला केंद्राकडनं ते आरक्षण उठतंय, हिथून कोणतंही नाही.